नमस्कार. आज आपण करतोय स्पेशल तडकावाला अख्खा मसूर. त्यासाठी आता आपण मसूर घेतलेला आहे. मसूर आपण रात्रभर भिजवून त्याला मोड आणून घेतलेले आहेत. आणि आता टोमॅटो देखील याच्यामध्ये थोडी कलौंजी ॲड केली आपण आणि टोमॅटो आपण ब्लांच करून घेतला. ब्लांच म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये टाकून सालं काढून तो बारीक चिरून घेतलेला आहे. आता त्याची पेस्ट केली आपण. कांदा देखील आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतलेले आहेत. आता हे फोडणी चालू आहे आपली. फोडणी म्हणजे आपण तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग, तुम्ही कढीपत्ता देखील तुम्हाला जर आवडत असेल तर ॲड करू शकता. कांदा ॲड केला आता आपण जिरे मोहरी तडतडल्यानंतर. आणि आता हा कांदा जो आहे हा आपल्याला, आपण बरिस्ता करतो बिर्याणीसाठी तसा आपल्याला छान असा म्हणजे छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. यामध्ये मीठ टाकल्यानंतर हा पटकन कांदा तयार होतो अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती ॲड करायची. छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत. थोडं मीठ आणि साखर ॲड करायची. आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. साखर आपल्याला थोडी याच्यामध्ये ॲड करावी लागते. अगदी थोडं पाव चमच्याला देखील थोडी कमी, पण मग त्यामुळे चव छान येते या भाजीला. कारण आपला जो आंबटपणा आणि तिखटपणा जो आहे तो व्यवस्थित बॅलन्स होतो. पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं आहे आपण हे मिक्सिंग सगळं. यामध्ये आता आपण मसाले ॲड केलेत. हळद, लाल तिखट दोन्ही, साधं आणि रंगाचं तिखट म्हणजे काश्मीरी रेड चिली पावडर, असं आपण एक समान म्हणजे 1.5 चमचा मी ॲड केलेला आहे. तुम्हाला भाजी जशी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते ॲड करू शकता. गरम मसाला ॲड केला आहे मी 1 चमचाभर आणि 1 चमचा धणे जिरे पूड. आता हे छान मसाले आपल्याला तेलावर परतून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्सिंग छान परतून घ्यायचं आहे. मसाले छान यामध्ये भाजले गेले पाहिजेत. छान तेल सुटेपर्यंत आपण मसाले भाजून घेतलेले आहेत. त्यातले छान आपलं मिक्सिंग तयार आहे. आता यामध्ये आपण मसूर ॲड करणार आहोत अख्खा. मसूर देखील छान परतून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत. आणि नंतर यात गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाणी मात्र आपल्याला व्यवस्थित ॲड करावं लागणार आहे, कारण आपला मसूर शिजलेला नाही. तो आपल्याला छान शिजवून घ्यावा लागेल आणि तो अगदी मऊसर शिजवून घ्यावा लागेल. पाहू शकता ग्रेव्हीला आपल्या उकळी आली आहे. आणि आता त्यात आपण कोथिंबीर ॲड करून लीड लावून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनटातच पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं. पाहू शकता आपली छान अशी भाजी तयार आहे. आता आपल्याला याला वरतून तडका देऊन घ्यायचा आहे. तडक्यासाठी देखील व्यवस्थित तेल घ्यायचं, 1 2 ते 3 चमचे. फक्त लसूण आणि मिरचीचा तडका देणार आहे मी. तुम्ही कढीपत्ता वगैरे कारण आपण जिरे वगैरे सगळं मघाशीच वापरलं होतं. यामध्ये जो मेन स्वाद असतो तो लसणीचा असतो. लसूण आपल्याला छान ब्राऊन रंगावर करून घ्यायचा आहे, तरच तो तडका अगदी छान लागतो. आणि आता लगेचच आपण ते सगळं मिक्सिंग याच्यावर ओतून घेतलेलं आहे. पाहू शकता